आतापर्यंत नितीन गडकरी हे भ्रष्टाचारी आहेत असं वाटत होतं, मात्र आता त्यांची बुद्धी भ्रष्ट झाल्याचंही लक्षात येत आहे अशा शब्दात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तोफ डागली आहे। चव्हाण यांनी भाजपमध्ये येण्यासाठी आपल्याला फोन केला होता असा गौप्यस्फोट गडकरींनी कराडमध्ये झालेल्या सभेत केला होता। त्याला चव्हाणांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलंय। मला एकदा रात्री फोन आला, कोण बोलताय? मी पृथ्वीराज चव्हाण बोलतोय। म्हटलं साहेब बोला। माझी आता काँग्रेसमध्ये राहण्याची इच्छा नाही, मलाही पण भाजपमध्ये यायची इच्छा आहे। कारण त्यावेळी म्हणजे आमचा पक्ष सगळा शरद पवारांनी विकत घेतलाय आणि मला काँग्रेस सोडायची आहे। धादांत खोटं बोलणारा माणूस, त्या माणसाला मी पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यावर भेटलो। नुसतं नाव ऐकलं होतं, भाजपचा एक नेता म्हणून आहे आणि त्याला मी त्याची माझी पार्टीची लॉयल्टी हा विचारणारा माणूस, मला वाटतं त्याचं डोकं शुद्धीवर आहे की नाही हे तपासलं पाहिजे। भ्रष्टाचाराबरोबर बुद्धी भ्रष्ट झालेली पहिल्यांदाच मी पाहिलेली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।